पहलगाम हल्ल्याविरोधात कारवाई करण्यासाठी भारत कोणतं पाऊल उचलणार या प्रश्नाच्या उत्तराची संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे। सकाळपासून महत्त्वाच्या बैठकांचं सत्र पार पडल्यावर केंद्राच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ज्याच्यामध्ये त्यांनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे। दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्यानं आता सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। एकीकडे प्रतीक्षा होती ती पहलगामच्या निर्णयासंदर्भात काही ठोस पाऊल भारत उचलतंय का या संदर्भात अवघा देश प्रतीक्षा करत होता। मात्र त्यावेळी निर्णय कुठला समोर आला तर तो जातनिहाय जनगणनेचा। या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली। त्यामुळे आता पहलगाम हल्ल्यानंतर देश नेमका काय पाऊल उचलणार आहे, केंद्र नेमका काय पाऊल उचलणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। नेमका कोणता निर्णय झालाय याबद्दल सगळ्यांना प्रतीक्षा होती, उत्सुकता होती। मात्र त्या संदर्भात अजूनही भूमिका जाहीर झालेली नाही। त्याचवेळी जातनिहाय जनगणनेचा निर्णय मात्र जाहीर झालाय। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। सोमेश, एकीकडे जसं आपण म्हणतोय की पहलगाम हल्ल्यानंतर देशाला प्रतीक्षा होती ती नेमका काय ठोस निर्णय सुरक्षेसंदर्भात आणि आक्रमक पाऊल उचलण्यासंदर्भात होतोय या संदर्भात, पण निर्णय जाहीर झालाय जातनिहाय जनगणनेसंदर्भातला। काय अपडेट्स आहेत दिल्लीमध्ये, काय सुरू आहे याबद्दल? नक्कीच सगळेजण आज नॅशनल मीडिया सेंटरमध्ये अश्विनी वैष्णव यांच्या पत्रकार परिषदेला नेहमीपेक्षा जरा जास्त गर्दी होती, कारण दरवेळी इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट मिनिस्टर म्हणून अश्विनी वैष्णव हे कॅबिनेट नंतर पत्रकार परिषद घेत असतात आणि कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती देतात। परंतु आज अपेक्षा होती की पहलगाम संदर्भात काही वेगळी माहिती दिली जाते का, पाकिस्तानच्या संदर्भात काही वेगळा निर्णय झालेला आहे का। परंतु अश्विनी वैष्णव यांनी शांतपणे सगळे कॅबिनेटचे निर्णय सांगितले, प्रश्न घेतले कॅबिनेटच्या निर्णयावर आणि त्यानंतर मग त्यांनी एक शेवटचा उल्लेख केला। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स जी आहे, राजकीय विषयांवरची केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती, या समितीमध्ये आज जातनिहाय जनगणनेचा विषय चर्चेसाठी होता आणि असा निर्णय घेण्यात आलेला आहे की आगामी सेन्ससमध्ये, आगामी जनगणनेमध्ये जातीचा उल्लेख देखील असेल। त्यामुळे जी अपेक्षा होती एका बाजूला की काहीतरी मोठं भारत पाकिस्तानशी संदर्भात किंवा पाकिस्तानला उत्तर देण्यासंदर्भात घोषणा केली जाईल, त्यामुळे या कॅबिनेटच्या ब्रीफिंगकडेही खूप लोकांचं लक्ष लागलेलं होतं जगभरातून। परंतु शेवटी जाता जाता अश्विनी वैष्णव यांनी ज्या निर्णयाबद्दल माहिती दिली त्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि सगळेजण या निर्णयाकडे बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय असं पाहतायत। परंतु केंद्र सरकारने ज्या एका मुद्द्यावर काँग्रेसनी आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांनी अनेक दिवस राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता किंवा केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता, तो मुद्दाच आता जवळपास निकालात काढल्यासारखं झालेलं आहे आणि स्पष्टपणे जात जनगणनेची घोषणा केली आहे। सोमेश, आणखी अपडेट्स तुझ्याकडनं जाणून घेतच राहणार आहोत। तुर्तास या घडीची मोठी अपडेट आहे, मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा घेतलेला आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली आहे। जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून गेली कित्येक वर्ष राजकारण सुरू आहे। अनेक विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जातनिहाय जनगणना हा मुद्दा डोकं वर काढत असतो। अखेर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी। भुजबळ साहेब, आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचला असेल, आपली पहिली प्रतिक्रिया निर्णयाबद्दल? हॅलो, भुजबळ साहेब, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा, बोला। जातनिहाय जनगणनेसंदर्भातला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला असेल, आपली पहिली प्रतिक्रिया यावर? हो, आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो। ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाज, सर्व देशभरातील आमचा जो समाज आहे हा निश्चितपणे या अतिशय मोठ्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आहोत। कारण ही मागणी आमची म्हणजे महात्मा फुले समता परिषद 1992ला निर्माण झाली, तेव्हापासून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ही मागणी केलेली आहे। 2010 मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, त्याचबरोबर खासदार समीर भुजबळ यांनी पार्लमेंटमध्ये हा विषय घेतला, त्याला गोपीनाथराव मुंडे यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला, 100 खासदार उभे राहिले, प्रणब मुखर्जी सरकार तसे त्याने सांगितलं आम्ही जातगणना करतो। परंतु ती सेन्सस कमिशनर कडून न करता त्यांनी गावातली आहे ती ग्राम विकास, शहरातली जी आहे ती नगर विकास यांना करायला सांगितली, ती योग्य झाली नाही। त्याचा डाटा अजूनपर्यंत आम्हाला काही मिळाला नाही। त्याचा परिणाम असा झाला की मागच्या वर्षी आपण पाहिलं की खानविलकर सुप्रीम कोर्ट जज
त्यांनी साहेब एम्पिरिकल डाटा द्या, तो नव्हता. 92 ठिकाणी जे आहे 0 आरक्षण घेऊन त्या निवडणुका झाल्या या महाराष्ट्रामध्ये. आता ही जातगणना होणार असल्यामुळे ती सेन्सस कमिशनरकडून होईल. त्याच्यामुळे प्रत्येकाला खरी माहितीच द्यावी लागेल. खोटी माहिती दिल्यास त्याला दंड आणि तुरुंग शिक्षा आहे. आता याचे फायदे असे की प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात विचारलं जातं तुमची संख्या काय, तुमचा डाटा काय, तुमचा अमुक काय. ते आता त्याची काही गरज उरणार नाही. हा प्रश्न कायमचा मिटेल. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा फायदा त्याहीपेक्षा होणार, आरक्षण हा एक फायदा होणार, तर त्याहीपेक्षा आणखीन मोठा फायदा की तो म्हणजे सुमित्रा महाजन कमिटी आणि मनमोहन सिंग कमिटी, 2 कमिट्या झाल्या. ओबीसीचा अभ्यास केला आणि सांगितलं परिस्थिती यांची वाईट आहे. ज्याप्रमाणे भारत सरकार आणि राज्य सरकार दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला वेगळा फंड्स देतात त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या रस्त्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी वगैरे वगैरे, त्या सगळ्यासाठी, घरांसाठी. तसा हा फंड आता आम्हाला सुद्धा भारत सरकार आणि राज्य सरकार, वेगवेगळे राज्य सरकार त्यांच्याकडून आम्हाला मिळेल. आणि दलित आणि आदिवासींना जसे आम्हाला यात त्याचे फायदे मिळतात तसा फायदा हा गोर गरीब, भटक्यामुक्त आणि ओबीसी समाजाला मिळेल. म्हणून आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद छगन भुजबळ साहेब, सविस्तरपणे आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. दरम्यान जातनिहाय जनगणनेच्या या निर्णयाचं सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत केलंय. नेमकं कोणत्या नेत्यांनी काय म्हटलंय, काय भूमिका मांडली आहे पाहूया. देशाच्या 140 कोटी भारतीयाकरता सुवर्ण दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे की आज केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय जो 7 दशकापासून मागणी होती, आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की SC ST आणि बाकी इतर जाती ह्यासुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील. ही मागणी खूप काळापासून होती, पण हा निर्णय आमच्या सरकारने, माननीय मोदीजीच्या सरकारने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळोवेळी या विषयावरती मागणी केली होती. आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलं होतं की पुन्हा एकदा जनतेने आम्हाला राज्यामध्ये सत्तेवरती बसवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्याकडे मागणी केली जाईल. आणि आज मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.